मोठी बातमी छत्रपती संभाजीनगरमधून मतदारांना धमकी दिल्याचा आरोप आहे। आमदार अब्दुल सत्तारांना न्यायालयाची नोटीस, सत्तारांसह जिल्हाधिकारी आणि 3 अधिकाऱ्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे। मतदान न करणाऱ्यांवर रामबाण उपाय करण्याचं वक्तव्य सामाजिक कार्यकर्ते गणेश शंकरपेल्ली यांनी हा आरोप केलाय। दे दे दिला दे, नहीं तो देने वाले का पता बता दे। आपला मतदान द्यायचं आहे, दुसऱ्याला द्यायला लावायचं आहे। आणि जो देत नाही मला फक्त गपचूप चिठ्ठीमध्ये नंबर लिहून पाठवा। माझ्याकडे मी रामबाण औषध आहे। कोणत्याही रोगावर, कोणत्याही पेशंटला चालणारा औषध आहे। आणि मग त्याचा काय करायचं, त्याला दवा पाहिजे का इंजेक्शन पाहिजे, जो प्लास्टिक करना है या उसका बायपास करना है, उसके भी काम कर दिया जाएगा। 18 नोव्हेंबर 2024 मध्ये अब्दुल सत्तार यांनी शेवटचे जे निवडणूक प्रचार सभा असते त्या प्रचार सभेमध्ये त्यांनी सिल्लोडच्या मतदारांना खुलेआम धमकी दिली होती। त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी असे सांगितले की जो मतदार त्यांना मतदान करत नाही अशा मतदारांचे नावे त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते चिठ्ठीमध्ये गपचूप लिहून पाठवतील आणि मग ते त्यांचा एंजिओग्राफी करतील, एंजिओप्लास्टी करतील आणि त्यांचा बायपास सुद्धा करतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।